केंद्र सरकार, राज्य सरकार आणि JNPAच्या निषेधार्थ अंत्ययात्रा। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराचा भाग हा पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग आहे। वाढवण बंदराची उभारणी झाल्यास येथील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे आणि अनेक व्यवसायी संपुष्टात येणार आहेत। यामुळे वाढवण बंदराला स्थानिक भूमिपुत्र सतत विरोध करत आहेत। मात्र मच्छीमारांच्या या भूमिकेकडे शासन दुर्लक्ष करत आहे। वाढवण बंदर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी अनेक संस्था, संघटना आणि समितीचे पदाधिकारी 3 दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले होते। या उपोषणाची सांगता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि JNPAच्या अंत्ययात्रेने करण्यात आली। यावरील अधिक तपशील पाहू। पालघर मधील हुतात्मा चौक येथे 24, 25 आणि 26 जुलै रोजी वाढवण बंदर विरोधात लाक्षणिक उपोषण करण्यात आले। वाढवण बंदर विरोधातील 17 पदाधिकारी उपोषणाला बसले होते। यावेळी मोठ्या संख्येने पालघर वासियांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला। समुद्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा। हमारे गाव में हमारा राज, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। काटेंगे भाई काटेंगे, मच्छी जैसा काटेंगे, अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। सरकार विरोधात अनेक स्वरचित भजन गाऊन केंद्र सरकार, राज्य सरकार आणि JNPAचा निषेध करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। जीव गेला तरी 72 असे ठाम मत मांडून वाढवण बंदर कायमचा हद्दपार करणारच, अशी भूमिका उपस्थित सर्व बंदर विरोधकांनी मांडली। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सोडल्यानंतर दुपारी 3च्या सुमारास केंद्र सरकार, राज्य सरकार आणि JNPAची अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी संतप्त महिलांनी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली। हुतात्मा चौक परिसरात ही अंत्ययात्रा काढण्यात आल्यानंतर ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या भवनासमोर जोरदार घोषणाबाजी करत अंत्ययात्रेचे दहन करण्यात आले। लाक्षणिक उपोषणाची दखल सरकारने न घेतल्यास आणि वाढवण बंदर कायमचे रद्द न केल्यास यापुढे अधिक तीव्रतेने लढा देऊ, अशी भूमिका वाढवण बंदर विरोधकांनी मांडली आहे। यासाठी जलसमाधी किंवा रेल्वे रोकोच्या माध्यमातून लढा दिला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले। वाढवण बंदर विरोधात तीव्र पडसाद उमटत असले तरीही सरकार मात्र कोणतीही भूमिका घेत नसल्याने सरकार आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याचे वक्तव्यही वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले। त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि JNPA यावर आता काय भूमिका घेणार, तसेच वाढवण बंदरासंबंधीचे अधिक तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।